राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कार्यसिद्धेश्वराय नमः। मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल कोटी। माझ्या परमपूज्य सद्गुरू श्री कार्यसिद्धेश्वरांना नमस्कार करतो। श्री गणपती बाप्पा वसंत शिरोमणी श्री सावतामाळींना नमस्कार करतो। आपणा सर्वांना नमस्कार। आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे श्री गणेशाच्या जयंती उत्सवानिमित्त सर्वजण सत्संगामध्ये सम्मिलित झालो आहोत। श्री समर्थ गणेशाच्या सगुण रूपाचं वर्णन करतात की जो गणपती जो सगळ्या गणांचा अधिपती असं त्याला संबोधलं जातं, जो 14 विद्या 64 कला आणि सिद्धी किंवा बुद्धीने युक्त असलेली अशी भगवंत मूर्ती। हा भगवंत आपण सर्वजण प्रथम पूजा त्याची करतो, त्याला प्रथम पूजेचा मान आहे। हा प्रथम पूजेचा मान त्याने आपले बुद्धीचा आपल्या ज्ञानाचं किंवा विवेकाच्या जोरावर मिळवलेला आहे। कसं तर ह्यांच्यापूर्वी गणपती ही एक उपाधी आहे की जी जो त्या पातळीचा होईल त्याच्या अनुसार त्याला ती उपाधी दिली जाते। म्हणून आपण ऐकतो बरेच वेळा की जो गणपती भगवान म्हणजे शंकर आणि पार्वतीच्याही लग्नात पूजला गेला तो गणपती कोण, असं बरेच वेळा प्रश्न विचारला। तर तो गणपती हा त्यावेळेस असलेला नेमला गेलेला गणपतीच्या जन्मापूर्वीचा जो कोणी त्यावेळेची देवता होती तिला ती गणपती म्हणून अधिष्ठान होतं, तिची एक उपाधी होती गणपती। कारण की तो अखंड सगळ्या गणांचा अधिपती तो गणपती। गणपतीच्या जन्माच्या येण्यापूर्वीही एक गणपती होता जो त्या सगळ्या गणांचा अधिपती, म्हणून त्याला गणपती असं म्हटलं। तर जेव्हा ह्यांचं जन्म झालं तेव्हा ह्या सगळ्यांपेक्षा काहीतरी बुद्धीने युक्तीने शक्तीने सगळ्यांनी असं विवेकाने वरिष्ठ असं त्यांच्यामध्ये गुण दिसले। आता हे कोण आहेत गणपती जे जन्माला आले? आपण साक्षात भगवंत विष्णू यांचं अवतार स्वरूप। कारण की का त्या भगवंत विष्णू हे शंकराचे भक्त आणि भगवान शंकर हे विष्णूचे भक्त। सतत राम नाम त्यांच्या मुखात, सतत ते उपदेश करीत असताना प्रत्येक वेळेस त्या रामनामाचा महिमा पार्वती मातेला समजावून सांगत असत। मग तसंच त्या विष्णू भगवंतालाही वाटलं की माझा आराध्य दैवत कोण आहे? श्री शंकर आहेत, तर त्यांची कशी सेवा करता येईल? तर म्हणून त्यांचं गणपती हे जन्मास। आता हे कसं काय? तर पार्वती मातेच्या 2 सखी होत्या, जया आणि विजया। ह्या पार्वती मातेला बोलतायत, माता बघा सगळ्यांचे ते गण आहेत खूप सारे, पण आपला एक हक्काचा कोणीतरी पाहिजे की जो प्रत्येक वेळेस आपल्या इथे आपलं ऐकेल आणि इथे आपल्या इथे उभा राहील, प्रत्येक वेळेस रक्षणासाठी किंवा इतर कोणत्याही काही सांगितलं तर तिथे उभा राहील, असं त्यांच्या मनामध्ये आलं।
तर माता पार्वती माता आहेत की नंदी आहे, शृंगी आहे, इतर सर्वजण गण आहेत, मग आणखी कशाला पाहिजे. ठीक आहे. तर ते म्हणाले, नंदीला बोलवलं आणि म्हणाले, नंदी इथे जरा उभे राहा आणि इथे कुणालाही आतमध्ये येऊ देऊ नका. पूर्वी नंदीला सांगितलं. झालं. आता भगवंताला म्हणजे शंकरांना जायचं होतं कुठेतरी, म्हणून नंदीला हाक मारला आणि नंदीला म्हणाले, चल आपल्याला जायचं इकडे. तर ते नंदी महाराजने गेले निघून. त्यांनी ते विसरले की पार्वती मातेने काहीतरी काम सांगितलंय आपल्याला. झालं. बघितलं थोड्या वेळाने, तेव्हा त्या दोघी जणी ज्या सखी आहेत त्या म्हणतात, बघा इथे तुम्हीच ठेवलं नंदीला, म्हणून आम्ही बोलतोय की असा कोणीतरी हक्काचा कोणीतरी पाहिजे की जो इथे ठाम उभा राहील, तुमचा म्हणून उभा राहील. आता जे जे गण आहेत सगळे ते भगवंत शंकराचंच सगळे ऐकतात. ते जरी तुमचा मान तुमचं सगळं ऐकत असले तरी कायमचं तुमचं हे नाही. आले, त्यांनी सांगितलं काही काम, त्यांनी दुसऱ्याची नेमणूक केली, त्यांनी त्यावेळेस दुर्लक्ष केलं, दुसऱ्या अन्य एका गणाची नेमणूक केली. तर तोही उभा, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. आता भगवंत गेले होते जे शंकर, ते आले पुन्हा आणि आपलं महालात चालले. तर हा गण आडवा. तर ते म्हणाले की पार्वती मातेने सांगितले की आतमध्ये येऊ नका, कोणाला सोडू नका, चल सोड. त्याला बाजूला केलं, ते गेले. आता ते गणपती जे सगळे गण आहेत ते आहेत भगवंत शंकराचे, त्यांच्या पुढे ते जाणार नाही. तर ह्या सारख्या दोघी जणी पार्वती मातेला सांगतात, बघा तुम्ही आता त्यांना ठेवलं, दुसऱ्याला कोणी ऐकतं. असा एखादा बलाढ्यही पाहिजे आणि तुमचा ऐकणारा पाहिजे, असं त्यांच्या मनामध्ये येईल. मग त्यांच्या स्नानाची वेळ झाली आणि स्नानाला म्हणून त्या गेल्या. ह्याने आता काय मळ वगैरे काय नव्हतं, कारण की दिव्य अंग असलेलं सगळं भगवंताचं मातेचं शरीर, त्याला मळ कुठून येणार आहे. तर ते जे उठणं त्यांना दररोज सुगंधित उठण्याने त्यांची स्नान व्हायचं. मग ते सुगंधित आणि काही आवश्यकता नसता येणार, एक पूजेचे हे मिळावं, सेवा मिळावी, ह्यासाठी त्या सखी त्यांचे दररोज अंगाला उठणं, सुगंधित उठणं लावून त्यांना स्नान. आता हे बोलता बोलता त्यांनी सगळे आपले ते उठणं लावतायत आणि पुन्हा त्यांच्याजवळ तेच विषय आहे की असा कोणीतरी हक्काचा माणूस पाहिजे की जो इथे प्रत्येक वेळेस आपलं इथे असेल आणि तो कोणीही जरी आला तरी त्याला आतमध्ये येऊ देणार नाही, कोणाला घाबरणारही नाही, असा कोणीतरी पाहिजे. तर आता बोलता बोलता त्यांचं ते उठणं लावणं चालू आहे, त्यांचं उठणं काढणं चालू आहे. ते आपलं चोळून काढलं आणि सहज त्यांच्या ह्याच्यातून ते एक सुंदर अशी मूर्ती तयार होऊ लागली हातातून. ह्या बोलतायत, ह्या माऊली एक सुंदर अशी मूर्ती तयार करू लागली आणि ती मूर्ती तयार करून सुंदर तिला रूप दिलं गेलं आणि रूप देऊन त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली. त्यांच्याच शरीरातून एक दिव्य ज्योत बाहेर पडून त्याच्यामध्ये त्या जे उठणं होतं त्याची जी मूर्ती केली होती त्याच्यामध्ये ते सामावलं आणि त्याला एक दिव्य संजीवनी प्राप्त झाली आणि तो एक मुलगा तयार झाला सुंदर असा. आणि त्या विसरूनच गेल्या, त्या आंघोळीचं वगैरे सगळं हे विसरून गेलं. त्याच्या बरोबर ते बाहेर आले आणि तो आता छोटा बाळ, असं पण मोठा एवढा नाही, त्याला छोटासा. मग आता त्याला ह्याला उभं करायचं म्हणून त्याला आपली काही शक्ती आणि एक दंड दिला आणि त्याला सांगितलं की जो कोणी येईल इथे तू दारात उभं राहायचं आणि जो कोणी येईल त्याला मी सांगितलंय म्हणून सांगायचं की आतमध्ये जाऊ नका. आता हा मुलगा गेलाय, हा मुलगा छोटासा उभा राहिला बाहेर पहारेकरी म्हणून आणि यांचं हे सगळे पाहतायत की हा आता कसा काय करते बघूया. मी काही गण आले, अरे हा कोण छोटासा मुलगा आहे. तो म्हणतोय मी पार्वती मातेचा मुलगा. तर हे म्हणतात कालपर्यंत तर काही नव्हतं, हे कुठनं आलं. आम्हाला माहिती आहे कार्तिक आहे, तू कोण आहेस. तो म्हणतोय मी माझ्या आईचा मुलगा आहे. अरे तू काहीतरी खोटं बोलतेस. म्हणून काही गण नंदीकडे गेले, नंदीला म्हणाले, तो त्याची तक्रार करू लागले की म्हणाले बाबा
ते कोणतरी मुलगा आलाय आणि तो म्हणतोय की मी पार्वती मातेचा मुलगा आहे आणि कुणाला आतमध्ये जाऊ देत नाही अजिबात. तर त्यांनी तक्रार केली तर ते म्हणाले जा त्याला कोणतरी असेल, जा त्याला बाहेर काढा. हे बाहेर काढायला गेले आणि दंड खाऊ म्हणजे त्याने मारलं चांगलं झोपट. पण एवढं बलाढ्य की एवढे साधे सुधे गण नव्हे, जे देवतांनाही आटपू शकत नाहीत असे महाबलाढ्य गण आहेत. आणि यांच्या 2-4 दंडाने सगळे पळून गेले. नवे नवे तर नंदी, प्रत्यक्ष नंदी आलेले आहेत. तर किती बळ. नंदी आले, नंदीने त्यांना प्रयत्न केला की बाबा चला कोण आहे ते बघू दे. तर त्यांना 2-4 बसल्यानंतर तो दंड जो दिला होता आईने तो काही साधा सुद्धा नव्हता, काही छोटी काठी अशी नव्हती, अशी शक्तिनियुक्त अशी. आणि तिला जो पेलणारा जो होता तोही शक्तिवान होता. आणि आता त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे गणेश. आता झालं हे सगळे तक्रार सगळीकडे गेली. आपण ही सगळी कथा ऐकतो, सगळ्यांना माहिती आहे ह्याच्या पुढे काय झालं. शंकर महाराज आले, भगवंत आले, त्यांनाही माहिती नव्हतं का. जो भूत भविष्य वर्तमान जाणतो त्याला माहिती नव्हतं का की कोण हा कुठून आलाय. तो त्याने एक आपली लीला म्हणून केली की बाबा काहीतरी एक वेगळं काहीतरी हे त्यातून घडवायचं होतं. त्यांना एक त्यासाठी त्यांनी ती हे केलं, लीलाच केली. म्हणून ज्या भगवंत त्रिभुवनातले भूत भविष्य वर्तमान जाणतो तो त्याच्या घरात काय चाललंय ते त्याला माहिती नाही का. माहिती आहे, सगळं माहिती आहे. तरीही आपल्या पत्नीने केलेलं ते बाळ आणि ते बाळ कोण आहे हे माहीत असल्यामुळे त्याने ते भविष्यासाठी एका हत्तीलाही वर देऊन ठेवलं होतं, त्याचाही उद्धार करायचा. मग त्यानेही मागितलं होतं की तुमच्या सानिध्यात सतत राहीन मी, असं काहीतरी मला द्या. तर त्याला वर दिलं होतं ते कुठेतरी साध्य एक पूर्ण करायचं आहे. म्हणून त्यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धातून सगळे अस्त्रशस्त्र फेल गेली. कुणाची? भगवंताची. सगळ्या देवतांची गेली, शंकराची गेली. त्रिशूल दंड जेव्हा मारला तेव्हा त्यांनी त्याचा शिरच्छेद झाला. आता आपण सगळे पाहतो की त्या शिरच्छेद झाल्यानंतर पार्वती मातेने केवढा मोठा अंत केलेला आहे आणि खूप मोठा रुद्र अवतार, अगदी महाभयंकर अवतार घेतला. मग सगळ्या देवतांनी समजावून सांगितले की एका मुलाला तुम्ही हे करण्यासाठी अख्ख्या सगळ्या सृष्टीचा नाश करणार का? आम्ही पण तुमची मुलंच आहोत, सगळ्या देवतांनी प्रार्थना. मग त्याने भगवंत शंकर सर्व तिन्ही देवांनी मिळून सांगितलं काही गणांना की इकडे इकडे जा, तिकडे भेटेल त्याचं शिरा. त्यांना अशक्य कुणालाही काही नव्हतं. त्यांनी नुसतं साधं हे केलं असतं तेच शिर पुन्हा आणू शकत होते किंवा अन्य शिर त्याला किती त्यांच्या शक्तीद्वारे प्रगट करू शकत होते. मात्र आपल्या भक्ताला दिलेल्या वराचं पूर्तता व्हावी ह्यासाठी त्यांनी केलेली ती. आणि मग तो गजमुख आणून त्या एका हत्तीचा लावला गेला आणि मग त्यातून गजानन म्हणून त्यांचं नाव पुढे प्रसिद्ध झालं. आता हे गजानन कोणी साधं सुद्धा व्यक्ती नव्हे, साक्षात परब्रह्म स्वरूप. कारण की ज्या भगवंत गजाननाच्या विषयी एकनाथ महाराज काय म्हणतात, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. हा ओंकार स्वरूप हेच सद्गुरूचं स्वरूप आहे आणि तेच गजानन स्वरूप आहे असं ते म्हणतात. आणि तुकाराम महाराज त्याच्याविषयी विश्लेषण करत असताना एका अभंग म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हा ओंकार आहे ना, हेच गणेश तत्व आहे, तेच रूप गणेशाचं आहे आणि तेच ते सद्गुरु तत्व. आता सद्गुरु तत्व का? कारण की ज्याच्यामध्ये ज्याच्याद्वारे ज्ञान विवेक प्रगट होतो ते सद्गुरु तत्व आहे. मग हे कोण आहे? बुद्धी शक्ती आणि विवेकाने युक्त असलेली एक देवता, तिला गजानन असं म्हणतात. तिला पुढे वर मिळाल्यामुळे गणपती नेमलं गेलं. पुन्हा गणांचा अधिपती आणि प्रथम पूजेचा मान ही प्रत्येक मग सगळ्या देवतांनी मिळून त्यांना दिला की आजपासून तुम्ही
तुमची पूजा प्रथम होईल आणि तुम्ही गणांचे अधिपती गणपती व्हा. ते अधिपती आणि दुसऱ्याकडे होतं एक स्थान गणाचा अधिपती, तो त्यांना मिळाला. आता ह्या गणेशाचं युक्ती आणि बुद्धीने श्रेष्ठ असल्यामुळे काय झालं, त्यांना प्रत्येक वेळेस आपण पाहतो रावणाने जेव्हा आत्मलिंग नेलं तेव्हा कोणाला पाठवलं गेलं, कोणी नव्हतं दुसरं तयार होईल. काय काय ते रावणाबरोबर कोण डील करणार, त्याला कोण सामोरं जाणार. तर तो जो बुद्धीने शक्तीने जो युक्त आहे, जो सगळ्यांचे विघ्न निवारण करणार, तो सगळ्या देवतांचंही विघ्न आणि मनुष्यांचं सगळ्यांचं तो निवारण करणारा असा कोण आहे तर गणपती आहे. त्याला पाठवा देते. मग त्याने जाऊन जी रावणाकडून तो आत्मलिंग ठेवून घेतला आणि मग ते जे त्याच्याकडे जाणार होतं आणि तो पराजित कोणालाही झाला नसता जर त्याच्याकडे ते आत्मलिंग गेलं असतं. महाशक्तिमान झाला, तो शक्तिमान होता, आणखी बलाढ्य शक्तिमान झाला तर जो कुठल्याही देवतेला आटपता नसता. मग ते कार्य कोणी केलं, गणपती बाप्पाने. तसं व्यासांनाही एक कोणीतरी लेखक पाहिजे होता. आता सगळीकडे त्यांनी पाहिलं शोधलं की मी सांगत असताना ते समजून घेऊन कोणीतरी लिखाण करेल असा कोणीतरी लिहिणारा पाहिजे. सगळीकडे पाहिलं, विचारलं, सगळ्याकडे विचारणा केली, कोणी तयार नाही. मग कोणीतरी सुचवलं, एक आहेत गणपती आहेत, त्यांना विचारा तुम्ही. आता गणपतींना त्यांनी विनवणी केली की मी माझा ग्रंथ लिहिण्यासाठी जरासं मदत करा. ते म्हणाले ठीक आहे मी मदत करेन, पण लक्षात ठेवा तुम्ही सतत सांगत राहिलं पाहिजे. तुम्ही थांबलात की मी तिथे ठेवून जाणार. आता हे व्यास ही कोणी साधारण नव्हे. भगवंताच्या 24 अवतारांमधले ते एक व्यास आहेत. व्यासदेव हे भगवंताच्या 24 अवतारांमधले एक आहेत, ज्याने 4 वेद 6 शास्त्रे आणि 18 पुराणांना लिपिबद्ध केलं. आणि हे असं त्यांना हे सगळं लिपिबद्ध करण्यासाठी लेखनदार कोणतरी पाहिजे होता, ते आहेत गणपती. गणपतींनी युक्ती केली की म्हणाले तुम्ही सतत सांगत राहिलं पाहिजे, मी लिहित राहणार. ह्यानी उलटा आणि म्हणाले की तुम्ही प्रत्येक सांगितलेली ओवी समजल्याशिवाय लिहायची नाही. विवेकांनी बुद्धीने इतका प्रगल्भ सगळ्यात की जो शक्तीपेक्षा आपल्या युक्तीद्वारेच आपलं प्रत्येक कार्य करीत होता. असे भगवंत गणेश, त्याला शक्तीची जास्त बरेच वेळा त्यांनी जी युद्ध केली किंवा जे काही केलं त्याच्यामध्ये आपल्या बुद्धीचा विवेकाचा वापर केला आहे. म्हणून आपण पाहतो की त्यांच्या लग्नाचा प्रसंग, दोघांमध्ये झालेला वाद, ह्यातून पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी केलं की ज्याच्यामध्ये पृथ्वी आहे ती आहे माता. कारण की जिच्यापासून आपण जन्म घेतो ती पृथ्वीच्या समानच आहे, असं ज्याच्यामध्ये बुद्धी आहे. आणि आकाश तत्व जे आहे ते आपले वडील आहेत, असं त्याने त्यातला मतितार्थ जाणून ती प्रदक्षिणा घातलेली आहे. म्हणून ते श्रेष्ठ का आहेत तर त्यांच्या विवेक बुद्धीमुळे चांगलं काय वाईट काय प्रत्येक वेळेस शक्तीचं नाही, शक्ती ही इतकी प्रचंड आहे, खूप आहे. त्या मूषकाला वरदान देऊन त्याचं वाहन केलं. आपण पाहतो ह्या भगवंत गणेशाच्या अनेक कथा ज्याच्यामध्ये भगवंताने खूप सृष्टीच्या सगळ्या ह्याचा विचार करताही काही गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भगवंत एक दिवस जाता ते आपल्या उंदरा वाहनावर बसून चालले होते आणि जाता जाता हा चंद्र बघून त्यांकडे म्हणतो अरे काय वाहन आहे तुमचा, कारण की शरीर मोठं आहे वाहन छोटं आहे. म्हणून ते थोडंसं उपहासाने चंद्र म्हणते काय वाहन आहे, आणि सांभाळून जरा लड्डू खाता खाता पडाल बिडाल. आणि पुढे गेल्यानंतर थोडासा पाय घसरला, चंद्र हसला. त्या चंद्राला थोडंसं एक प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते ती पाहण्याची. त्यांनी आधी केलं, त्यांनी दुर्लक्ष केलं, आधी केला उपहास केला, मस्करी केली, पण तो मस्करी करून थांबे ना. मग मात्र त्याला शिक्षा दिली, तुझं तेज सगळं नाहीसा होईल. पण
पुन्हा सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांनी ते तेज त्याला पुन्हा परत दिलं आणि एक डाग सांगितलं तुझ्यावर राहील का, तर जर चंद्र नसेल तर पिकांमधला जो काही महत्त्वाचा पोषक द्रव्य आहे ते होणार नाही. सूर्यामुळे जरी त्याचं अन्न तयार होत असेल सर्व जीवसृष्टीचं, तर त्याचे पोषण जे तत्व आहे ते चंद्राच्या प्रकाशातून मिळतात. म्हणून त्यांनी ते हे केलं आणि तेव्हा सांगितलं की जर ह्या दिवशी, तो दिवस होता भाद्रपद चतुर्थीचा, त्या दिवशी आपण गणेश पूजन करतो आणतो, आणि त्या दिवशी जर कोणी त्या दिवशी तुला पाहिल तर त्याच्यावर आरोप येईल का चोरी केल्याचा. मग आपण पाहतो ह्या ज्या कथा आहेत ह्याच्यामध्ये भागवतामध्ये आपल्याला ती एक दर्शन होतं की भगवान श्रीकृष्णालाही समंतक मुनी चोरण्याचा आरोप केला गेला, कारण ती एका डबक्याच्या चंद्राचं चतुर्थीच्या दिवशी, भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी त्यांनी दर्शन केलं होतं चंद्राचं. आणि त्याने अनेक भगवंत आणि ज्या गणेशाला आपण पुजतो तो सद्गुरू स्वरूपच आहे. तो सद्गुरू स्वरूप असल्यामुळे तो सगळ्या जगताला गुरु म्हणून अधिष्ठान त्याचं आहे. सगळ्या जगतात तो सगळ्या जगाला बुद्धी देतो, शक्ती देतो, विवेक देतो. सगळ्यांचे विघ्न जे काही असतील शरीरामधले आणि बाहेरचे सगळे विघ्न नाहीसे करतो. त्याचं सतत स्मरण करीत राहिलं तर सगळ्या विकारांचा नाश होऊन आमची बुद्धी प्रकाशित होते, बुद्धी तल्लग होते आणि अनेक सिद्धी त्याच्या उपासनेत प्राप्त होतात. म्हणून तो भगवंत प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. कोण? गणेश. मग आपण त्याला एक विशिष्ट स्वरूपाने अगदी म्हणतो. कसं? आपण त्याच्या आरती म्हणतो की ज्या आरतीमध्ये आपण त्याला त्याच्या शरीराचं वर्णन करतो. त्याचा कसं मोठं पोट आहे, डोळे बारीक आहेत, कान मोठे आहेत, अनेक त्या प्रत्येक त्याच्या शरीराच्या अवयवांचा ज्याने स्तुती केले, त्याचं स्तवन केलं आहे, त्याच्यामागे एक गूढार्थ त्यांनी सांगून ठेवला होता की बाबा हे कान मोठे का आहे, डोळे छोटे का आहेत, मस्तक एवढं मोठं का आहे. हे आम्ही त्याच्या देहाचं वर्णन केलं, पण देहाचं वर्णन करत असताना त्याच्या मागे एक शुद्ध अर्थ आहे की बाबा एवढे जे मोठे कान आहेत त्यातून सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्टही ऐकून चांगलं ते तेवढं ग्रहण करून जे वाईट आहे ते त्याला बाजूला करण्याची त्याच्यामध्ये हे ज्याच्यामध्ये बुद्धी असते तो मोठ्या कानाचा. तर छोटे डोळे आहेत, जो सूक्ष्मातलं सूक्ष्म सगळ्या बारीकातल्या बारीक गोष्टी ज्याचं लक्ष आहे, ज्याच्या नजरेतून कोणतीही जगातली कोणतीही गोष्ट सुटत नाही असा, ज्याचं पोट मोठं आहे, जो सगळ्यांचे अवगुण आपल्या पोटामध्ये सांभाळून घेतो आणि त्यांना माफ करतो. त्या शरीराचं पूर्ण वर्णन करीत असताना समर्थही म्हणतात की बघा कसा आहे तो, त्याचं शरीर, त्याच्या शरीरातून तो सतत आनंदामध्ये डुलत असतो. तो कधीही निराश असा नाही आणि असं स्फूर्तीने युक्त असतो. त्याचं जरी स्थूल शरीर असला तरी तो स्फूर्ती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतो. तो कधी स्थिर नाही, तो सतत आनंदामध्ये आपल्या डोलत आहे. आणि प्रत्येक वेळी जर विघ्न आलं तर विघ्न कितीही मोठं असलं तरी त्याचा संपूर्ण पाडाव करण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून ती देवता आपण त्याची आठवण, त्यांची जयंती उत्सव, आज जन्म झाला असं मानून आपण त्यांचा जो कधी जन्मत नाही कधी मृत्यू पावत तो भगवंताची आज आपण जयंती करतो. प्रतिकात्मक का असो ना, त्याची आठवण, त्याची गुणांची आठवण होण्यासाठी ही सगळी जयंती आम्ही साजरी करतो. कारण की त्याला नाही जन्म आहे नाही मृत्यू, तो सतत होता आहे आणि तो तसाच राहतो. त्याची कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारचं त्याला काहीही होत नाही, जसा आहे तसा तो. म्हणून त्याला परब्रह्मतत्व असं म्हणतात आणि तेच परब्रह्मतत्व आपलं सद्गुरु तत्वाने आपण सतत पूजा करीत असतो. म्हणून आपण सगळेजण श्री गणपती बाप्पाची पूजा, आज वाढदिवस खूप आनंदात साजरा केला आणि हे प्रतिवर्षा पद्धतीने खरंच एक
आपल्या सगळ्या मंडळाचं, गणेश भक्त इथल्या सगळ्या गावकरी मंडळाचं, ग्रामस्थांचं खरंच खूप आभार की दरवर्षी आपण नित्याने सकाळी काकड आरतीपासून अगदी शेज आरतीपर्यंत शेवटच्या आपण सगळं नित्य उपक्रम सतत भगवंताच्या नामात सतत ते सगळं आपण कार्यक्रम आयोजित करता. वेगवेगळे कार्यक्रम आपल्या मुलांचेही होतात किंवा ग्रामस्थांचेही होतात, ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार, त्याच्या तयारीनुसार. म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार, आपले नियोजन करणारे सगळ्या मंडळींचे. त्याचबरोबर आपली पायीवारी दरवर्षी प्रतिवर्षी पद्धतीने श्री सिद्धगिरी मठावर जाणारी पायीवारी महाशिवरात्रीनिमित्त येत्या 1 तारखेपासून नारगोली मठ दापोली येथून सुरू होणार आहे. हा 20वा वर्ष आहे आणि हा 20 वर्ष अशीच ही पायीवारी आता गेले 19 वर्ष सतत आहे. या आपल्या सगळ्या विभागातून, कोरेगाव, नांदगाव ह्या विभागातून बरेचसे पायीवारीचे वारकरी आहेत, जे बरेच सहभाग घेऊन त्या पायीवारीमध्ये त्या आनंद लुटत असतात. यावर्षीही आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या पायीवारीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या गुरुच्या भेटीसाठी तो भजनात, गात, नाचत, आनंदाने डोलत आपण त्या भगवंताच्या भेटीसाठी, सद्गुरूच्या भेटीसाठी जायचं आहे. महाशिवरात्रीच्या 1 तारखेला आपण द्रोणागिरी मठ नारगोली येथून निघतो. सकाळी दुपारी चिंचगड येथे वस्ती असते, दुपारची विश्रांती. दुपारनंतर तिथून ज्यांना जिथे जिथे सामील होता येईल त्यांनी तिथे यायचं आहे. चिंचगडनंतर रात्री बोरज येथे वस्ती असते. दुसऱ्या दिवशी जर कोणाला यायचं झालं 2 तारखेला, तर दुसऱ्या दिवशी बोरज इथून निघालो तर दुपारची विश्रांती वालोपे येथे असते. श्री दत्त मंदिर यांच्या इथे, तिथे मंदिरामध्ये होते. आणि तिथून रात्री पेडांबे मठ तिथे रात्रीची विश्रांती असते. 3 तारखेला तिथून निघालो तर दुपारी घाट माता दुपारची आपली वस्ती असते. श्री साळुंके बंधू त्यांच्या इथे, त्यांच्या घरी जे येणारी मंडळी आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे. आणि आपण संपर्क साधून ज्यांना कोणाला येण्याची इच्छा असेल तर त्यांनी जरूर यावं. त्याचबरोबर येताना काही गोष्टी, थंडीचे दिवस असतात, स्वेटर वगैरे इतर सगळ्या गोष्टी, चप्पल शक्यतो जुनी जी वापरातली असेल तीच वापरायला आणावी, जेणेकरून पुढे चालताना नवीन चप्पल घालून चला वारीला जाऊया म्हणून नवीन चप्पल घेतली आणि मग पायाला फोड येतात, लागते. हे अनुभव बरेच जणांना येतात. त्याचबरोबर कोणाच्या काही औषधं, गोळ्या काही चालू असतील तर त्याही घेऊन यायच्या, बरोबर, की जे नित्याच्या काय लागतात ते आपण सगळ्यांनी घेऊन जाऊन आपल्याला लागणारे आवश्यक असलेले, कारण की जेवढे दिवस येणार त्याच्या अनुसार कपडे, त्याच्या अनुसार आपले अंथरूण आणि काय असेल पांघरून घेण्याचं सगळं त्याच्या अनुसार आणायचं. त्याचबरोबर त्याच्या पुढे जर आपण गेलो 4 तारखेला पुढे, तर त्या दिवशी रात्री आपण हेळवाक येथे, कोयना येथे आपली रात्रीची वस्ती होते. तिथून दुसऱ्या दिवशी पाटण दुपारी आणि रात्री गिरेवाडी. तिथून निघालो की दुपारची कराड येथे असते वस्ती. म्हणजे ज्यांना शक्य होईल आपल्याला पत्रिका दिल्या जातील, नियोजन पत्रिका, ज्यांना पायीवारी सम्मिलित व्हायचं आहे त्यांनी त्याच्यामध्ये नाव द्यायचं. पुढे कराड येथे वस्ती होते. कराड नंतर रात्री कासेगावहून दुपारी पुन्हा निघालो की दुपारची तांदूळवाडीहून तोपसंभावरून सकाळी निघालो. दुपारची वस्ती नागावहून तिथून निघालो की गोकुळ मठाच्या पायथ्याशी 7 तारखेला. आणि रात्री सकाळी दुसऱ्या दिवशी निघालो 8 तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी आपण मठावरती पोहोचतो. तर हे कशासाठी पायीवारी? गुरूंनी काही गुरूंच्या आज्ञा आहेत. आता आपण म्हणू की हे सगळं आहे, वाहनं आहेत, सगळे आहेत, तरी पायीवारीच्या काही आवश्यकता आहे का? कारण की आम्ही या संसारातून आम्हाला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कारण लागतंय की त्या संसारातून थोडंसं जे काही आमचे ममत्व आहे ते थोडंसं कमी करण्यासाठी. कारण की ते इतकं जास्त असतो आमचं ममत्व संसारामधला, संसाराची आसक्ती जास्त असते की आम्हाला जरासुद्धा त्यातून बाहेर पडता येत नाही.
जराही बाहेर पडायचं झालं तर आम्ही काही ना काहीतरी कारणं सांगत असतो आमची, काय असतील ते, शारीरिक असतील, व्यवसायाचे असतील, नोकरीचे असतील, आणखी शेतीचे असतील, कोंबड्या कुत्र्याचे असतील, अनेक काही कारणं असतात जी आम्ही व्यवहारामध्ये सतत सांगतच असतो. पण माझ्या सद्गुरूच्यासाठी, माझ्या भगवंताच्यासाठी एक काहीतरी मला वेळ देण्यासाठी मिळते, ज्याच्यामध्ये फक्त मला त्याच्यासाठीच वेळ द्यायचा आहे, इतर कोणताही विचार न करता. आणि एक तो वैराग्य काय असतं, ते वैराग्य त्या काही दिवसाच्या चालण्याने आम्हाला अनुभवास येतो. मग आपण ते आल्यानंतरही आपल्या जीवनाचं नित्य कर्म करीत असताना आमच्यामध्ये ते वैराग्य तसंच टिकून राहतं. ती साधना, ते नामस्मरण, त्याचा अनुभव आम्हाला त्या दररोजच्या ह्याच्यातून उपयोगाला येतो. कधी जर आम्ही ते नित्य सतत करीत राहिलो तर, नुसती वारीच नव्हे तर सत्संग, इतर जे काही असे उत्सव असतात ते, त्याच्यामध्ये एकच हेतू आहे की आमची आध्यात्मिक उन्नती होणे हाच हेतू आहे. बाकी भौतिक कुठल्याही, मला संपत्ती मिळेल, पैसा मिळेल, माझ्या मुलाचं लग्न होईल, मुलीचं लग्न होईल, नोकरी लागेल, ह्याच्यासाठी हे कोणतेही कर्म नाही सांगितले पूर्वजांनी. तर याच्यामध्ये माझी आध्यात्मिक उन्नती कशी होईल, माझं मन शुद्ध कसं होईल, समाजामध्ये राहत असताना सगळ्यांनी निर्मळपणे कसं मला पाहता येईल, जे आता मी विकाराने पाहतो, जे आता सगळ्यांकडे पाहताना दोषदृष्टीने पाहतो, ती दृष्टी माझ्यामध्ये जर विकार सगळे नाहीसे झाले, निर्मळ झाले, तर माझ्या समाजाकडे पाहताना, प्रत्येक व्यक्तीकडे पाहताना दृष्टी निर्मळ होईल. हाच हेतू पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, साधू संतांनी तो हेतू ठेवून हे सगळे कार्यक्रम, हे सगळे जयंती उत्सव करण्याचं त्यावेळेस त्यांनी ठरवलं. आम्ही त्याला एक वेगवेगळा रंग देतोय, जो सामाजिक पातळीवर ठीक आहे, पण स्वतःच्या पातळीवर जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आमच्यामध्ये ती जे काही उद्देश आहे तो कधीही साध्य होत नाही. आध्यात्मिक पातळी वाढवणे, अध्यात्माची उन्नती करणे, मनामध्ये शांती कशी निर्माण होईल, समाधान कसं निर्माण होईल, हे त्याच्या मागचा हेतू. म्हणून हे सगळे जे उपक्रम आहेत संतांनी आयोजित केलेले, हे त्याच्यासाठी आहेत की माझ्या मनामध्ये समाधान, जे मी बाहेर सगळीकडे शोधतो. म्हणून आपण हे सतत नित्य करीत राहायचं आहे, उत्साहाने खूप मोठ्या प्रमाणात करत राहायचं आहे. पण मात्र हे भौतिकातल्या कुठल्याही गोष्टीत न अडकता मला माझ्या मानसिक आत्मिक समाधानासाठी करायचं, नाही कोणाला दाखवण्यासाठी की मी कोण काहीतरी करतोय किंवा माझं मंडळ काहीतरी करतोय. मला जर त्यातून समाधान मिळत असेल तर मग खूपच चांगलं. म्हणून असंच सगळं उत्सव, सगळे सत्संग, पायीवारी असेल, अनेक काही धार्मिक उत्सव असतील, ते सगळे आपल्या आत्मिक उन्नतीसाठी, आपल्या आत्मसमाधानासाठी, मनाच्या निर्मळतेसाठी आपण सतत करीत राहूया. आणि असा सत्संग, सेवा, नामस्मरण करण्याची सद्बुद्धी, सत्शक्ती सद्गुरू भगवंत सर्वांना देव, अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री कारसिद्धेश्वर